नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. यंदा 2026 मध्ये श्रावण महिना 13 ऑगस्टला म्हणजे गुरुवारी सुरू होतोय आणि 11 सप्टेंबर रोजी शुक्रवारी संपणार आहे. आणि विशेष म्हणजे बघा, यावर्षी श्रावणात 4 श्रावणी सोमवार आले आहेत. पहिला श्रावणी सोमवार हा 17 ऑगस्टला आला असून तांदूळ ही शिवमूठ असणार आहे. दुसरा श्रावणी सोमवार 24 ऑगस्टला आला असून तीळ ही शिवमूठ आहे. तसेच तिसरा श्रावणी सोमवार हा 31 ऑगस्टला आला असून मूग ही शिवमूठ आहे. आणि शेवटचा म्हणजे चौथा श्रावणी सोमवार हा 7 सप्टेंबरला आला असून जऊ ही शिवमूठ आहे. तर बघा, यंदा 2026 मध्ये 4 श्रावणी सोमवार आलेले आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, या श्रावणी सोमवारी शिवपूजन घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसे करायचे, शिवमूठ कोणती आणि कशी व्हावी, शिवमूठ किती वेळा अर्पण करावी, कोणते धान्य घ्यावे, शिवमूठ वाहताना कोणता मंत्र म्हणावा आणि आपल्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी या दिवशी आपण कोणता सोपा उपाय करायचा आहे. तसेच उपवास कधी सोडावा, उपवासाला कोणते पदार्थ खावे, कोणते पदार्थ खाऊ नये आणि सर्वात महत्त्वाचं या दिवशी सेवा काय करायच्या आहेत, अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, श्रावण महिन्यात घरोघरी भगवान शिवशंकरांची पूजा केली जाते, कारण श्रावण महिना महादेवाला अत्यंत प्रिय असा महिना आहे आणि त्यातले त्यात सोमवार हा शिवशंकरांचा आवडता वार आहे आणि त्यामुळे श्रावणी सोमवारला विशेष असं महत्त्व आहे. श्रावणी सोमवारी सर्वांनी अगदी उत्साहात आनंदाने शिवांचं पूजन व्रत करायचं आहे. शक्य झालं तर दर सोमवारी आपल्याला महादेवांच्या मंदिरात दर्शनासाठी देखील जायचं आहे. प्रत्येक श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठून आपली जी काही घरची साफसफाई असेल तर ती करून घ्यायची, स्वच्छ स्नान करायचं आहे. शक्य असेल तर या दिवशी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल देखील मिसळायचं आहे. स्नान केल्यानंतर तुम्ही संपूर्ण घरामध्ये, फक्त बाथरूम सोडून संपूर्ण घरामध्ये पूजेच्या ठिकाणी गंगाजल शिंपडून घेऊ शकता. शिवपूजेत गंगाजलाचं सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे आणि शक्य असेल तर बघा, या दिवशी पांढऱ्या रंगाची किंवा फेंट रंगाची वस्त्रे परिधान करा. शिवाला पांढरा रंग हा अतिशय प्रिय आहे. आणि त्यानंतर श्रावणी सोमवारची पूजा सकाळी आपली देवपूजा करून झाल्यानंतर तुम्ही लगेच केली तरी सुद्धा चालते, पण सकाळी जर तुम्हाला वेळ नसेल तर अशा वेळेला सायंकाळी प्रदोष काळामध्ये तुम्ही श्रावणी सोमवारची शिवलिंगाची पूजा केली तरी सुद्धा चालते. श्रावणी सोमवारी शिवपूजा करताना चौरंग किंवा पाट मांडून घ्यायचा, त्यावरती पांढरे वस्त्र अंथरायचे. सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा आणि देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती आणि शिवलिंग पूजेसाठी घ्यायचं आहे. सुरुवातीला गणपतीचं पूजन करायचं. ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणून गणपतीच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा किंवा गणपती अथर्वशीर्ष किंवा गणपती स्तोत्र म्हणून अभिषेक केला तरी सुद्धा चालतो. गणपतीची मूर्ती स्वच्छ पुसायची. आपल्या उजव्या हाताला चौरंगावरती 2 विड्याची पानं ठेवायची आहे. त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावरती ही मूर्ती ठेवायची. किंवा छोटीशी एखादी तुमच्याकडे तांब्याची पितळेची प्लेट असेल तर त्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली तरी सुद्धा चालते. गणपतीच्या मूर्तीला हळदी कुंकू वगैरे अर्पण करून घ्यायचं. तुमच्याकडे असतील तर दुर्वा व्हायच्या फुलं अर्पण करून घ्यायची आणि नैवेद्य देखील दाखवायचा आणि धूप दीप ओवाळून घ्यायचं आणि त्यानंतर शिवलिंगाची पूजा करायची. शिवलिंगावरती सर्वात आधी पाण्याचा, दुधाचा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर महादेवांना ज्या कोणत्या गोष्टी, वस्तू प्रिय आहेत त्या आपण त्यांना अर्पण करायच्या आहेत. चंदन, भस्म लावायचं आहे. तसेच कापसाचे वस्त्र पांढरे जे आहेत ते देखील अर्पण करायचं. बेलाची पानं, पांढरी फुलं, धोत्रेचं फळ, धोत्रेचं फूल, जे आपल्याकडे जे काही साहित्य उपलब्ध असेल त्यातून मनोभावे पूजा आणि प्रार्थना करावी. शेवटी भाव महत्त्वाचा आहे. आपण मनापासून, अंतःकरणापासून केलेली कोणतीही पूजा देवापर्यंत नक्कीच पोहोचते आणि शंकर तर भोळा आहे. साध्या सुध्या पूजेने सुद्धा ते आपल्यावरती प्रसन्न होतात. कारण असं म्हणतात ना की शिवाला एक तांब्याभर पाणी जरी अर्पण केलं तरी सुद्धा ते शिवाला प्रिय आहे. किंवा एका बेलाचं पान जरी शिवाला अर्पण केलं तरी सुद्धा आपल्याला पूर्ण पूजेचं फळ हे प्राप्त होतं. आणि त्यामुळे आपल्याकडे जे साहित्य असेल त्यातून फक्त मनोभावे पूजा करावी. पूजा करून झाल्यावर मग आपण शिवलिंगावर शिवामूठ अर्पण करायचे आहे. शिवामूठ तुम्ही घरी पण अर्पण करू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन सुद्धा अर्पण करू शकता. किंवा तुम्हाला मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल आणि घरी पण तुमच्या शिवलिंग नसेल तर तुम्ही मातीपासून किंवा वाळूपासून पार्थिव शिवलिंग तयार करून त्याची पूजा करून त्यावरती पण शिवामूठ ही वाहू शकता. बघा, जर तुम्हाला 108 बेलपत्र मिळाली तर शिव अष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत तुम्ही बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करा. पण तुम्हाला 108 बेलपत्र नाही मिळाली
तर जी काही बेलपत्र असतील ती तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये ठेवा, त्यावरती आपला उजवा हात ठेवा किंवा ती सगळी बेलपत्र जी आहेत ती आपल्या उजव्या हातामध्ये शिव अष्टोत्तरी नामावली म्हणा आणि त्यानंतर ती शिवलिंगावरती अर्पण करा. आणि त्यानंतर आपल्याला शिवामूठ ही अर्पण करायची आहे. शिवामूठ ही कधीही कोरडी अर्पण करायची नसते. बघा, शिवामूठ ही आपल्याला ओलीच अर्पण करायची असते. आता ही ओली पण कशा प्रकारे, तर बघा, तुम्ही एखादा ट्रेमध्ये किंवा प्लेटमध्ये तांदूळ घेऊ शकता. मी तुम्हाला पहिल्या सोमवारची पूजा सांगत आहे, त्यामुळे पहिल्या श्रावण सोमवारची शिवामूठ जी आहे तर ती तांदूळ आहे. तर ते तांदूळ घ्यायचे आहेत. ज्या सोमवारची जी शिवामूठ असेल ती तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, ती शिवामूठ ओली करून घ्यायची आणि 3 वेळा आपल्या मुठीमध्ये घेऊन 3 वेळा शिवामूठ अर्पण करायचे आहे. शिवामूठ अर्पण करताना पहिला जो मंत्र आहे तो अशा प्रकारे आहे: शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, माझ्या मनातील इच्छा पूर्ण कर रे देवा. असं 3 वेळा म्हणत म्हणत तुम्हाला 3 वेळा शिवामूठ अर्पण करायची. किंवा दुसरा मंत्र अशा प्रकारे आहे: शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरा दीरा भावा ननंद जावा, भरतरा नावडतीची आवडती कर रे देवा. असं म्हणत आपल्याला शिवामूठ अर्पण करायची आहे. आता पहिल्या पद्धतीने ओलं करून आपण आपल्या मुठीमध्ये घ्यायची ती ओली शिवामूठ आणि 3 वेळा अर्पण करायची किंवा काही जण एकदा पण करतात. दुसऱ्या पद्धतीमध्ये कोरडे तांदूळ घ्यायचे, आपल्या उजव्या हातात धरायचे आणि शिवलिंगावर सोडत सोडत वरतून एका पेल्याने आपल्या मुठीवर आपल्याला पाणी सोडत सोडत शिवामूठ अर्पण करायचे आहे. या दोन्हीपैकी ज्या पद्धतीने तुमच्याकडे शिवामूठ अर्पण केली जाते तर त्या पद्धतीने तुम्ही शिवामूठ अर्पणही करू शकता. आपण जे कोणतं धान्य घेणार आहोत ते धान्य चांगलं आणि स्वच्छ असावं. एका वेळी आपल्याला पूर्ण मूठ भरून धान्य घ्यायचं आहे आणि शिवलिंगावरती जी शिवामूठ आहे ती उभी धरून व्हायची आहे. आणि शिवामुठीची कथा पण आहे तर ती देखील तुम्ही वाचू शकता. अशा प्रकारे हे श्रावणी सोमवारी केलेली शिवामुठीचं व्रत हे अत्यंत फलदायी असतं, कारण शिवामूठ वाहिल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते, पती पत्नीमधील संबंध सुधारतात, विवाह इच्छुक व्यक्तींना चांगला जोडीदार मिळतो आणि सर्व आपल्या मनोकामना देखील इच्छा देखील पूर्ण होतात. किंवा आपली वेगळी काही इच्छा असेल आणि ती पूर्ण व्हावी असं जर वाटत असेल तर संकल्प घेऊन पण आपण शिवामूठ अर्पण करू शकतो. सर्वात आधी संकल्प घ्यायचा आहे आणि मग आपण शिवामूठ अर्पण करायचे आहे. त्यामुळे आपली जी कोणती इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे अविवाहित मुली सुद्धा चांगला जोडीदार मिळावा यासाठी शिवामूठ वाहू शकतात. फक्त एखाद्या स्त्रीला एखाद्या सोमवारी जर अडचण आली असेल तर बघा, त्या सोमवारी मात्र शिवामूठ वाहू नये, उपवास मात्र जरूर करावा. तसेच या दिवशी शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करण्याचा प्रयत्न करावा. पण काही अडचणीमुळे नाही झालं शक्य तर शिवलीला अमृतातील 11वा जो अध्याय आहे तो आवर्जून पठण करा आणि या दिवशी 108 बेलपत्र शिव अष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत तरी किमान शिवलिंगाला अर्पण करा. महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन शिवांचं दर्शन घ्या आणि शक्य झालं तर प्रत्येक श्रावण सोमवारी किंवा या 4 श्रावण सोमवारपैकी कोणतेही एका श्रावण सोमवारी रुद्राभिषेक आपल्या घरामध्ये आवर्जून करा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी 4ही सोमवारी केला तरी चालू शकतं. बघा, श्रावणी सोमवारचा उपवास महिला पुरुष मुलं मुली अगदी प्रत्येक जण करू शकतात. यापूर्वी कधीही तुम्ही श्रावणी सोमवार पकडले नसतील तर यंदाच्या पहिल्या श्रावणी सोमवारपासून या उपवासाला तुम्ही सुरुवात करू शकता. श्रावणी सोमवारचा उपवास हा रात्री सोडला जातो. त्याचप्रमाणे श्रावणी सोमवारच्या उपवासाला 2 वेळा मीठ खायचं नसतं. 2 वेळा मीठ खाल्ल्याने हा उपवास मोडतो आणि श्रावणी सोमवारी किंवा महादेवांच्या कोणत्याही उपवासाला भगर देखील चालत नाही. भगर खाल्ल्याने सुद्धा सोमवारचा उपवास किंवा महादेवांचा जो कोणता उपवास व्रत असेल ते देखील मोडले जाते. त्यामुळे या 2 गोष्टींची काळजीही घ्यायची आहे. त्याचप्रमाणे बघा, तुम्ही फराळाचे पदार्थ बनवताना त्यामध्ये सुद्धा सैंधव मीठाचा वापर करा. पण शक्यतो या दिवशी 1 वेळा जे कोणते फराळाचे पदार्थ तुम्ही खाणार आहात तर ते गोड खाण्याचा प्रयत्न करावा. जसे की साबुदाण्याची खीर, राजगिऱ्याचे गोड शिरा किंवा राजगिऱ्याचे लाडू दुधामध्ये मिक्स करून किंवा तुम्ही केळी, कोणतेही ड्रायफ्रूट्स जे तुम्हाला आवडत असतील ते तुम्ही खाऊ शकता. त्याचप्रमाणे कोणतेही फ्रूट खाऊ शकता, रताळी तुम्ही खाऊ शकता, चहा, दूध, ज्यूस तुम्ही घेऊ शकता. पण मीठ मात्र 1 वेळ उपवास सोडतानाच आपल्याला खायचं आहे. या दिवशी उपवास आहे. मग गणपतीला, महादेवाला किंवा देवांना नैवेद्य काय दाखवायचा तर कोणत्याही फळाचा नैवेद्य, ड्रायफ्रूटचा नैवेद्य, साखरेचा, खडीसाखरेचा नैवेद्य तुम्ही दाखवला तरी सुद्धा चालतो.
तसेच या दिवशी रात्री उपवास सोडताना काही ठिकाणी मुळा तोंडी लावला जातो, म्हणजेच एक घास का होईना मुळा खाल्ला जातो, किंवा बऱ्याच ठिकाणी मेथीची भाजी खाल्ली जाते. मेथीची भाजी खाल्ल्याशिवाय उपवास सुटत नाही असं देखील म्हटलं जातं. याप्रमाणे तुमच्या भागामध्ये किंवा तुमच्या घरी काय खाऊन उपवास सोडण्याची पद्धत आहे तो पदार्थ आवर्जून त्याचा समावेश त्या उपवासामध्ये म्हणजे उपवास सोडताना करावा, किंवा पहिला घास दही भाताचा खाऊन देखील तुम्ही उपवास सोडू शकता आणि त्यानंतर तुम्ही तुमचं जेवण हे करू शकता. बघा, बेलपत्र वाहण्याचा नियम देखील तुम्हाला थोडक्यात सांगते की या दिवशी आवर्जून शिवपूजा झाल्यानंतर बेलपत्र शिवलिंगाला अर्पण करायचं आहे. बेलपत्र अर्पण करताना नेहमी त्या बेलाची जी दांडी असते, मागचं जे देठ असतं ते तोडून घ्यायचं आणि त्यानंतरच बेलपत्र जे आहे तर ते बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करायचं. आणि बेलपत्र नेहमी पालतं, म्हणजे जो निमुळता मऊ भाग आहे तो शिवलिंगावर ठेवून देठ जे असतं ते भिंतीकडे येईल आणि पान समोर आपल्याकडे येईल. 3 पानापैकी जे मधलं पान असतं ते आपल्याकडे येईल. याप्रमाणे बेलपत्र शिवलिंगाला अर्पण करायचं असतं. आणि तुम्ही जर घरी शिवामूठ वाहिली असेल तर अनेकांना प्रश्न पडेल की या शिवामूठ वाहिलेल्या धान्याचं काय करायचं. तर बघा, दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी उत्तर पूजा करून घ्यायची आहे. शिवमूठ म्हणून अर्पण केलेले जे काही धान्य आहे त्यामध्ये अजून थोडी भर घालून तुम्ही ते गरजूंना दान करू शकता, किंवा पशुपक्ष्यांना गायीला ते खाऊ घालू शकता. मंदिरामध्ये केले असेल तर उत्तम. त्याचप्रमाणे बेलपत्र, फुले वगैरे जे काय आहे ते निर्माल्यामध्ये टाका. तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर शिवामूठ अर्पण करायचे आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.